विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आज आपण एक नवीन प्रकरणाला स्पर्श करतो. ज्या प्रकरणाचं नाव आहे घनाकृती ठोकळा. या घनाकृती ठोकळ्यामध्ये समोर तुमच्या मी दोन आकृती दाखवलेले आहेत. पहा, तुम्हाला इथं पाहता येतं का? इथे दोन आकृती दाखवलेल्या आहेत. त्या थोड्याशा आकृत्यांच्याकडे आपण लक्ष देऊ आणि चर्चा करू. पहा, ह्या दोन जी आकृती आहेत, ही पहिली आकृती तुमच्यासमोर दिसते आणि ही दुसरी आकृती तुमच्यासमोर दिसते. हे ठोकळे आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि या ठोकळ्यांच्यामध्ये पहा, ठोकळ्यांच्या पृष्ठभागावर काही अंक दिलेले आहेत. ठोकळा तुम्ही पाहिला असाल, ज्यावेळेला तुम्ही सापशिडी वगैरे खेळत असता, त्यामध्ये जो अंक लिहिलेला ठोकळा असतो तो घनाकृती असतो. त्या प्रत्येक पृष्ठभागावर कोणते ना कोणते तरी अंक लिहिलेले असतात. एकूण ठोकळ्याला 6 पृष्ठे असतात, बरोबर. मग 6 पृष्ठावर 6 अंक असतात. जसं की पहिल्या पृष्ठावर 1 अंक असेल, दुसऱ्या पृष्ठावर 2 असतील, तिसऱ्या पृष्ठावर 3 हा अंक असेल, असं 6 पृष्ठावर 6 अंक असतात. तर पेपरला या घनाकृती ठोकळ्यावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यावर आपण एक क्लुप्ती बनवलेली आहे. बघा, क्लुप्ती अशी आहे की फासा म्हणजेच आपण अशा प्रकारे म्हणू शकतो ठोकळा. ठीक आहे, शब्द इथं वापरलेला मी फासा, यालाच तुम्ही ठोकळासुद्धा म्हणू शकता. बघा, फास्याचे किंवा ठोकळ्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे मानक फासा आणि दुसरा म्हणजे साधारण फासा. आपण क्लुप्तीसाठी सुद्धा हे शब्द वापरू शकतो. ठीक आहे, मानक फासा आणि साधारण फासा. तर मानक फासा कुठला? तर बघा, मी एक वाक्य सांगेन. ज्या ठोकळ्यावर शेजारच्या 2 पृष्ठाच्या अंकांची बेरीज जर 7 येत असेल तर त्याला, थोडंसं वाक्य बदलतो. ज्या ठोकळ्यांच्या पृष्ठभागावर शेजारच्या पृष्ठभागावरच्या अंकांची बेरीज 7 येत नसेल करा. बघा, हा शब्द महत्त्वाचा आहे. नसेल. कधी नसेल? शेजारचे पृष्ठभागाची जी बेरीज आहे ती 7 येत नसेल. शेजारील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 येत नसेल. या शब्दाला भर द्या. 7 येत नसेल तर तो कोणता अंक, तो फासा कोणता असतो? तर त्याला म्हणायचं मानक फासा. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. पुन्हा मी सांगतो बघा, मानक फासा आणि साधारण फासा असे 2 क्लुप्त्या आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्याला ठोकळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मानक फासा कसा ओळखायचा? की पृष्ठभागावर जे अंक असतात या अंकांची बेरीज 7 येत नसेल तर तो मानक फासा असतो. ठीक आहे. आणि दुसरा जो फासा असणार आहे ज्याची शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येते तो साधारण फासा असणार आहे. म्हणजे वरती जे 2 तुम्हाला आकृती दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे मी दाखवू शकतो. बघा, हा असणार आहे, तो कोणता असणार आहे? मानक फासा. बरोबर. मानक फासा का म्हणता येईल? कारण शेजारच्या पृष्ठांची बेरीज बघा 7 येत नाही आहे. म्हणजे जसं की 2 + 6 8 येतं, 6 आणि 3 9 येतं, किंवा 3 आणि 2 5 येतं. म्हणजे शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येत नाही. ठीक आहे, 7 येत नाही आहे. त्यामुळे हा आहे मानक फासा. आणि इथं दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला काय फासामध्ये काय दिसतं? शेजारची जो 2 पृष्ठ आहेत यांची बेरीज बघा 7 येते. 3 + 4 = 7 येते. म्हणून हा झाला साधारण फासा. ठीक आहे, हा झाला साधारण फासा. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊ आपण. याच्यानंतर आपण लगेच प्रश्नाला चालू करूया आणि प्रश्नाच्या आधारे आपण त्याची चर्चा करू. चला, प्रश्न असा आहे माझा. बघा, एक ठोकळा मी तुमच्या समोर काढतोय. चला, माझी आकृती इतकी पक्की नाही आहे पण प्रयत्न करतोय. चला, हा कुठला फासा आहे हो?
सांगा हा कुठला फासा आहे? शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज 7 येत नसेल तर हा मानक फासा आहे. कुठला फासा आहे? मानक फासा आहे. मग त्याने विचारलेला आहे, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? बघा कसं उत्तर काढता येईल. तर मी याला तुम्हाला एक छोटीशी क्लुप्ती सांगतो की जर, बघा आता हे क्लुप्ती विसरू नका, जर दिलेला फासा हा जर मानक फासा असेल आणि कोणताही पृष्ठावरचा अंक विचारला आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल असं जर विचारलं तर विरुद्ध पृष्ठावर दोन विरुद्ध पृष्ठाची बेरीज मानक फास्यामध्ये, म्हणजे त्यांनी विचारलेला 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, तर मी इथं सांगेन 1च्या विरुद्ध पृष्ठावर 6 अंक असेल. गुणले चिन्ह केलेलं नाही आहे, विरुद्ध पृष्ठ दर्शवण्यासाठी मी केलेलं आहे. 1च्या विरुद्ध पृष्ठावर 6 अंक असेल. तर ह्यासाठी क्लुप्ती काय आहे? जर, बघा आता पुन्हापासून जाऊया, मानक फासा आपण कशाला म्हटला? तर मानक फासा याचा अर्थ जो ठोकळा आहे किंवा जो फासा आहे त्याच्या शेजारच्या पृष्ठांच्या अंकांची बेरीज 7 येत नसेल तर तो कोणता फासा असतो? मानक फासा. तर मानक फास्यामध्ये जो पृष्ठावरचा अंक दिलाय, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर तुम्हाला अंक विचारला असेल तर इथं 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर मी म्हणेन 7 असेल. तर 7 का? नेहमी लक्षात ठेवा, मानक फास्यावर समोरासमोरची पृष्ठ किंवा विरुद्ध पृष्ठाच्या अंकांची बेरीज 7 येते. मानक फास्यामध्ये विरुद्ध पृष्ठांच्या अंकांची बेरीज 7 येते. झालं या ठिकाणी उत्तर. पुन्हा जाऊ पुढं थोडंसं आणि चर्चा करू. आणखी एक प्रश्न देतो तुम्हाला. बघा या ठिकाणी मी तुम्हाला आकृती काढतो. दुसरा प्रश्न देऊया. चला, इथं अनेक ठोकळा काढतोय मी. ठीक आहे, इथं अनेक ठोकळा काढलेला आहे. इथं बघा 4 अंक आहे, इथं 5 अंक आहे, 1 आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. चला सोडवण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगितलं आहे? पहिल्यांदा काय ओळखा? ठोकळा ओळखा. चला, ठोकळा कोणता आहे, फासा कोणता आहे ओळखूया. तर शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येत नाही. येत नाही ना, 7 येत नाही म्हणून हा मानक फासा आहे. हा कोणता फासा आहे? तर मानक फासा आहे. मग मानक फास्याचं रूल काय आहे? जे प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या ठिकाणी 5 या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असा विचारलेला आहे, तर मी उत्तर सांगेन 2 हे उत्तर असणार आहे. कारण मी आत्ता सांगितलं, मानक फास्यामध्ये विरुद्ध पृष्ठांच्या अंकांची बेरीज ही 7 येते. त्यामुळे 5च्या विरुद्ध पृष्ठावर 2 असणार आहे. मी अशा अपेक्षा बाळगतो की तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर समजत असतील मी काय विचारतोय. चला, मी आणखी एक तुम्हाला समजलं नसेल तर अजून एक आपण प्रश्नाला हात घालू. चला, आणखी एक आकृती काढू. चला, आणखी एक ठोकळा काढतोय मी. वरच्या पृष्ठावर 6 आहे, 3 आहे आणि समोरच्या पृष्ठावर 2. चला, पहिल्यांदा ठोकळा ओळखा, फासा ओळखा. कोणता फासा आहे हा? अगदी बरोबर, मानक फासा आहे. बरोबर ना, मानक फासा आहे. मानक फासा म्हणजे काय? शेजारच्या 2 पृष्ठांची अंकांची बेरीज 7 येत नाही. ठीक आहे, त्यामुळे हा मानक फासा आहे. आता मानक फास्यामध्ये मी काय सांगितलेलं, जो तुम्हाला विचारलेला आहे, चला आता काय विचारलं बघूया. त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. सांगू शकता का मला उत्तर? मानक फासा आहे, शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येत नाही, पण विरुद्ध पृष्ठांच्या अंकांची बेरीज 7 येते, म्हणजे 3च्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे. उत्तर काय असणार सांगा? अगदी बरोबर, 4 हे उत्तर असणार आहे. कारण मानक फास्यामध्ये विरुद्ध पृष्ठांच्या अंकांची बेरीज 7 येते. त्यामुळे बेरीज हे मी चिन्ह यासाठी दाखवलं आहे की गुणाकार चिन्ह नव्हे, विरुद्ध पृष्ठ दर्शनासाठी आहे. विरुद्ध पृष्ठावर अंकांची बेरीज 7 येते. त्यामुळे त्यांनी विचारलं होतं 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येतो, तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर 4 अंक येतो. हे लक्षात ठेवा सर्वांनी, समजलं असेल. चला, आता
पुन्हा एकदा मागे एकदा उजळणी करूया. काय सांगितलं मी तुमच्यासमोर 2 फासे दाखवले होते आणि मी तुम्हाला सांगितलेलं फास्यांचे 2 प्रकार पाडलेले आहेत. एक मानक फासा, एक साधारण फासा. ठीक आहे. मग मानक फासा कसा ओळखायचा आणि साधारण फासा कसा ओळखायचा? तर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की फास्यावर किंवा त्या घनाकृती ठोकळ्यांच्यावर शेजारच्या पृष्ठांची अंकांची बेरीज 7 येत नसेल तर तो असतो मानक फासा. आणि फास्यांच्यावर किंवा ठोकळ्यांच्यावर शेजारच्या पृष्ठांची बेरीज जर 7 येत असेल तर तो असतो साधारण फासा. ठीक आहे, समजलं असेल. मानक फासा कधी? शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येत नसेल. ठीक आहे, हा झाला मानक फासा. आणि त्याच्या विरुद्ध असणारा तो साधारण फासा. मग मानक फास्यावर मी तुम्हाला काही प्रश्न ठोकळ्यांच्याद्वारे विचारले होते, त्याची उत्तर तुम्ही दिलीत मला. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, साधारण फास्याकडे. चला साधारण फासाकडे जाऊया. इथं मी तुम्हाला आकृती काढतो. आता साधारण फासाचं मानक फास्याप्रमाणे नाही बरं का, थोडेसे बुद्ध्यांक वापरून, बुद्धिमत्ता वापरून आपल्याला सोडावं लागेल. आणि पर्याय पण देतो तुम्हाला, या प्रश्नाचे पर्याय पण देतो. पर्याय क्रमांक ए आहे 1, बी आहे 2, सी आहे 6 आणि डी आहे 1 किंवा (2/6). आणि प्रश्न विचारलेला आहे 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. चला पहिल्यांदा आपण काय ओळखणं गरजेचं आहे? पहिल्यांदा आपण ओळखणं गरजेचं आहे समोरचा जो फासा आहे हा कोणता फासा आहे. चला 5 आणि 3 5, 6, 7, 8, 5 आणि 4 9 असं आपण ठोकळ्यावरील पृष्ठांच्या अंकांची बेरीज करून बघूया ना, मानक फासा आहे का साधारण फासा आहे. त्यामुळे लक्षात येईल आपल्याला 4 आणि 3 बेरीज केली तर ती 7 येते, म्हणजे हा मानक फासा नाही आहे, याचा अर्थ हा साधारण फासा आहे. मग साधारण फास्यामध्ये मित्रांनो, साधारण फासाचा नियम काय सांगितला? आता प्रश्न काय विचारले ते बघूया. तर त्याने विचारलाय 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. तर इथं बुद्धिमत्ता वापरणे गरजेचं आहे की फास्यांच्यावर कोणते कोणते अंक असतात. तो 1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 हा अंक असतो, एका पृष्ठावर 5 असतो आणि एका पृष्ठावर 6 असतो. असे 6 अंक पृष्ठावर असतात. बरोबर. आता पुढे जाऊ आपण. आता त्यांनी विचारलेल्या 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. आता मला सांगा तुम्ही, एक साधी गोष्ट मी तुम्हाला विचारतो की 4च्या विरुद्ध पृष्ठावर 4 तर नसणार आहे, म्हणजे 4 गेलो. 4 ठोकळ्याकडे बघा बरं का, 4च्या विरुद्ध पृष्ठावर 4 तर नसणार आहे. 4च्या विरुद्ध पृष्ठावर 5 पण नसणार आहे, कारण ते इथं आकृतीत पाहिली, ठोकळ्यावर पाहिलं तर 4च्या शेजारी 5 आहे, त्यामुळे 4च्या विरुद्ध पृष्ठावर 5 नसणार आहे. त्यामुळे राहिलं 4च्या विरुद्ध पृष्ठावर 3 पण नसणार आहे, कारण ते पण शेजारी आहे. राहिले 1, 2 आणि 6. आता या ठिकाणी आपल्याला 4च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलं आहे, मग ते 1 असू शकतं, 2 असू शकतं आणि 6 असू शकतं. मग पर्यायाकडे आपण जर विचार केला तर पर्याय ए मध्ये 1 दर्शवलेला आहे, पण आपण सांगू शकत नाही ना 1च असेल. बी मध्ये 2 दाखवलेला आहे, त्यामुळे आपण हेही सांगू शकत नाही 2 असेल. आणि सी मध्ये 6 पण आपण सांगू शकत नाही. त्यामुळे राहिला डी नंबरचा पर्याय 1 किंवा 2 किंवा 6. कारण 4च्या विरुद्ध पृष्ठावर आपल्याला नाही सांगता येणार ना की 1 असेल, 2 असेल आणि किंवा 6 असेल, पण पर्याय ते त्यांनी मान्य केलेला आहे. कदाचित 1 असेल, कदाचित 2 असेल किंवा 6 असेल. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक डी, 1 किंवा 2 किंवा 6. ठीक आहे. चला पुढच्या आणखी एक प्रश्नाकडे आपण जाऊ आणि चर्चा करू. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा या ठिकाणी मी आणखी एक तुम्हाला ठोकळा दाखवतो किंवा त्याची आकृती काढूया आपण. ठीक आहे, मी अशी आकृती काढलेली आहे. या वरच्या पृष्ठावर 1 दाखवलेलं आहे, समोरच्या पृष्ठावर आणि त्या शेजारी पृष्ठावर 3 आहे. आणि त्यांनी पर्याय सुद्धा आपण देऊया बरं का. चला पर्याय सुद्धा देऊया. 2 आहे पर्याय, बी नंबर पर्याय आहे 4,
सी नंबर पर्याय आहे 5 आणि डी नंबर पर्याय आहे वरील सर्व. आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. हा झाला प्रश्न. 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. चला आपण विचार करूया पुन्हा एकदा, चर्चात्मक सोडवायला हरकत नाही. चला तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर आपण एक साधारण चर्चा करू. पृष्ठ जे घन आहे, ठोकळा आहे, त्याच्या पृष्ठावर कोणते कोणते अंक असतात. तर 1 अंक असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो, 5 असतो आणि 6 असतो. ठीक आहे. आणि त्यांनी विचारलेले आहे 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. तर साधं गणित आहे, साधा विचार करायला हरकत नाही. 3च्या विरुद्ध पृष्ठावर 3 तर नसणार आहे, त्यामुळे 3 गेले. ठोकळ्याकडे जेव्हा तुम्ही पाहाल तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर 1 पण नसणार आहे, म्हणजे 1 पण गेलो कारण ते शेजारी आहे. 3च्या विरुद्ध पृष्ठावर 6 पण नसणार आहे कारण 6 गेलो. राहिले 2, 4, 5. आता जाऊया आपण पर्यायाकडे. आपण ठोकपणे सांगू शकत नाही ना 3च्या विरुद्ध पृष्ठावर 2 असेल किंवा 4 असेल की 5 असेल, नाही सांगू शकत ना. त्यामुळे उत्तर येणार आहे 2 किंवा 4 किंवा 5. याचा अर्थ उत्तर असणार आहे वरील सर्व. त्यामुळे साधारण फास्या जेव्हा पेपरला येईल तेव्हा साधारण फास्याचं उत्तर लिहिताना थोडंसं आपल्याला बुद्धिमत्ता वापरावं लागेल. या ठिकाणी क्लुप्तीच उपयोगाला पडेल असं नाही. ठीक आहे. म्हणजे तुमच्या चटकन लक्षात पण आलेलं असेल की आपल्याला काय करावं लागणार. चला आता थोडंसं नवीन प्रश्नाकडे आपण जाऊ. या ठिकाणी चला पहिल्यांदा मी ठोकळा काढतो बरं का. आणि या ठिकाणी तुमच्यासमोर आता 2 ठोकळे असणार आहेत. चला हा ठोकळा एक आहे ज्याच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर 5 आहे, शेजारच्या पृष्ठभागावर 3 आहे, त्या शेजारच्या पृष्ठभागावर 1 आहे. चला अजून एक ठोकळा त्यांनी काढून दिलेला आपल्याला, तो पण त्याचा पण विचार करू लगेच. कदाचित एकच ठोकळा येईल असं नाही ना. वरच्या पृष्ठभागावर 3 आहे, समोरच्या पृष्ठावर 2 आहे, 4 आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. तर एक साध्या या ठिकाणी मी तुम्हाला क्लुप्ती सांगत जाईल की एकसारखा आता विचार करा. या ठिकाणी 2 ठोकळे आहेत. 2 ठोकळे असल्यावर आपल्याला साधारण फासा किंवा मानक फासा ही विचारच करत बसायला वेळ मिळणार नाही आहे. कारण तिकडचे बघा 2 नंबरचा जो ठोकळा आहे हा 2 नंबर मानूया, हा 1 नंबर मानूया. 1 नंबरचा जो फासा आहे तो शेजारच्या पृष्ठांच्या अंकांची बेरीज 7 येत नाही, त्यामुळे तो मानक फासा आहे. आणि तिकडचा जो ठोकळा 2 नंबरचा जो ठोकळा आहे फासा आहे त्याच्या शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 येते, त्यामुळे तो साधारण फासा आहे. मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की असे जर 2 ठोकळे दिले, समजा दोन्हीसुद्धा मानक असतील किंवा दोन्हीसुद्धा साधारण असतील किंवा 1 मानक आणि 1 साधारण असेल, तर उत्तर लिहायचं कसं. आणि 4च्या विरुद्ध पृष्ठावर विचारले हो, त्यामुळे आपला गोंधळ होऊन जाणार आहे, साहजिक आहे. त्यामुळे आपण असं करू, आता एक क्लुप्ती वापरू. क्लुप्ती अशी आहे की दोन्ही फास्यांच्यावर सामायिक अंक कोणता आहे. बघा पहिल्या नंबरच्या फास्यावर 3 आहे, 5 आहे, 1 आहे. आणि 2 नंबरच्या फास्यावर 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आणि या दोन्ही फास्यांच्यावर सामायिक अंक आहे 3. बघा कोणता अंक सामायिक आहे, 3 आहे. बघा इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. यासाठी मी तुम्हाला क्लुप्ती सांगेन. ज्या दोन्ही फास्यांच्यावर एकच अंक सामायिक असेल तेव्हा, पुन्हा एकदा ऐका मी काय सांगतोय, दोन्ही फास्यांच्यावर एकच अंक जेव्हा सामायिक असतो तेव्हा आपण काय करायचं, त्या 3 या अंकापासून आपला हात क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने फिरवायचा. बघा मी काय केला, घड्याळाच्या दिशेने फिरवला, म्हणजे 3 नंतर कोणता येतो, 5 ती लिहून घेतलं मी. पुन्हा 5 पासून मी घड्याळाच्या दिशेने फिरवला, कुठला अंक येतो, 1 येतो, तो पण लिहून घेतला.
म्हणजे पहिल्या फास्यावर सामायिक अंक जो 3 आहे त्याच्यापासून घड्याळाच्या दिशेने जेव्हा फिरवला तेव्हा 5 अंक आला. 5 पासून पुढे पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरवला तेव्हा 1 अंक आला. सेम अशी कृती आपण दुसऱ्या ठोकळ्याच्या बाबतीत पण करायची की 3 हा सामायिक अंक काढलेला, 3 लिहिला आपण, त्या 3च्या खाली 3 लिहिला दुसऱ्या फास्याचा. तर 3 नंतर आपण घड्याळाच्या दिशेने फिरवतोय, 4 आला, तो 5च्या खाली लिहिला. आणि 5 नंतर पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरवतो, 2 आला, तो 1च्या खाली लिहिला. आता यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला होता हो, बघा जरा प्रश्न विसरू नका. 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर 4 हा इथे लिहिलेला आहे बघा, खाली जी आपण आता कृती वापरली आहे. 4 कुठे लिहिलं आहे? इथं लिहिलेलं आहे ना, 4 इथे आलेला आहे. आपण जी क्लृप्ती वापरली त्यामध्ये 4 इथे आलेला आहे. आणि 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर तुमच्या समोर दिसतोय 5 हा अंक असेल. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही उत्तर काढू शकता, 4च्या विरुद्ध पृष्ठावर 5 अंक असेल. बघ काय काय केलं आपण, थोडीशी क्लृप्ती वापरली, थोडीशी बुद्धिमत्ता वापरली. तर असं केलं होतं आपण की दोन्ही ठोकळे कोणते आहेत हे माहिती करून घेण्यापेक्षा दोन्ही ठोकळ्यांच्यावर एकच कोणता अंक सामायिक आहे तो पाहिला, तो लिहून घेतला. त्यानंतर तो अंकापासून आपला हात घड्याळाच्या दिशेने फिरवला, मग 5 आला. पहिल्या ठोकळ्यामध्ये पहा, 5 नंतर पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरवला, 1 आला. सेम कृती तुम्ही दुसऱ्या ठोकळ्याच्या बाबतीत सुद्धा केली आणि त्याची मांडणी सामायिक लिहून घेतली, क्रमाने लिहून घेतली. त्याच्यानंतर प्रश्नाकडे गेलो आणि प्रश्न पाहिला. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर ज्या क्लृप्तीचा आपण वापर केला आहे त्या क्लृप्तीनुसार जर पाहिलं गेलं तर 4च्या विरुद्ध पृष्ठावर 5 हा अंक असेल, अशी क्लृप्तीनुसार आपल्याला लक्षात येईल. आणि याच हे प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. चला, याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न देईन, त्याचं उत्तर तुम्ही मला सोडून दाखवा. चला, आत्ता जो प्रश्न झाला त्या धर्तीवर तुम्हाला एक प्रश्न देतोय. चला, ठोकळा काढून घ्या, माझ्याबरोबर काढू शकता तुम्ही ठोकळा. 5, 2, 4 आणि पुढचा ठोकळा आहे माझा. बघा मी सगळ्या आकृत्या कच्च्या काढतोय बरं का, मला काय पक्क्या काढायची गरज नाही आहे, कारण आपण बुद्धिमत्ताचा वापर करतोय, बुद्धिमत्ता सोडवतोय. चला, आता पुन्हा विचार करा. कसा विचार करायचा? दोन्ही ठोकळे कोणते आहेत त्याच्याविषयी खोलात जाऊच नका. दोन्ही ठोकळ्यांच्यावर कोणते कोणते अंक आहेत ते पहा. पहिल्या ठोकळ्यावर 5 आहे, 4 आहे, 2 आहे. दुसऱ्या ठोकळ्यावर 1 आहे, 2 आहे, 3 आहे. त्यामुळे याच्या खोलात न जाता आपण काय केलं की दोन्हीमध्ये सामायिक अवयव कोणता आहे ते पाहिलं. बघा, मी आता क्लृप्ती सांगत बसणार नाही. दोन्हीमध्ये सामायिक 2 आहे. क्लॉकवाईज फिरवा आणि मी आत्ता जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? या प्रश्नाचं उत्तर मला द्या आणि मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. बघूया तुमची बुद्धिमत्ता किती चालते ती, आणि त्याद्वारे आपल्याला हे प्रकरण किंवा हा भाग समजलेला आहे की नाही ते समजेल. ठीक आहे, चला थँक्यू. या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळं काहीतरी शिकू.